आणखी एक महत्त्वाची बातमी, पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे। विरार ते डहाणू लोकल सेवा यामुळे पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मालगाडी हटवण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर होणार आहे। काल रात्रीपासूनच रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। हे दृश्य आपण पाहत आहोत। काल रात्रीपासूनच यामुळे रेल्वे सेवा ही विस्कळीत झालेली आहे। रेल्वे रुळावरून घसरल्याने ही वाहतूक सेवा विस्कळीत झालेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, सध्या काय परिस्थिती? प्रणिता बरोबर आहे। काल 5च्या सुमारामध्ये पालघर रेल्वे स्थानकावरती मालगाडीचे हे डबे घसरलेले होते आणि त्याचं जे रात्रभर युद्ध पातळीवरती ते काम करणं सुरू आहे। मालगाडीमध्ये जवळपास 7 डबे होते आणि त्याचे जे काही चाक आहेत आणि आतमधलं जे कॉईल आहे हे दोन्ही ट्रॅकवरती पडला असल्यामुळं रेल्वे प्रशासनाला सुद्धा अडचणी निर्माण होत होत्या की या सर्वांना बाहेर काढण्यासाठी, परंतु आता त्यांचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। दुपारपर्यंत ही सर्व जी रेल्वे सेवा जी आहे ही सुरळीत होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवल्या जात आहे। सध्या तरी त्या ठिकाणी काम चालू आहे, मात्र ज्या विरारवरून डहाणूकडे आणि डहाणूकडून विरारकडे येणाऱ्या ज्या लोकल सेवा ज्या आहेत त्या पूर्णपणे ठप्प आहेत आणि लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ज्यांना विरारवरून पालघरपर्यंत जो थांबा नव्हता त्या सर्व गाड्यांना या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे कामावर जाणारा जो चाकरमानी वर्ग आहे त्यांना थोडासा दिलासा मिळत आहे त्या लांब पल्ल्याच्या गाड्यामुळे। आता रेल्वे प्रशासन यावर सर्व युद्ध पातळीवर काम करत आहे आणि दुपारपर्यंत चालू होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रणिता, अगदीच विजय, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।